हे हिंदू शक्ति संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूति चा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू शक्ति संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूति चा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरण राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन
कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलं आहे. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 3ऱ्या कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. संस्थेच्या वतीने मागच्या 17-18 वर्षापासून आपण त्या ठिकाणी भागवत सप्तेचा कार्यक्रम घेत होतो. दर अधिक मासामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता. आणि मग काही ज्येष्ठ मंडळी आम्हाला भेटली आणि त्या ज्येष्ठ मंडळींनी आम्हाला सांगितलं की ह्या जो काही 3-3 वर्षाचा फरक पडतोय, जो काही खंड पडतोय, हा योग्य नाही. आणि म्हणून मग आम्ही आमचे गुरु आध्यात्मिक क्षेत्रातले माननीय श्री हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येपरे यांच्याकडे आम्ही ही व्यथा सगळ्या लोकांची मांडली की सगळ्याच ज्येष्ठ लोकांचं असं म्हणणं की 3-3 वर्षाचा जो खंड पडतो हा योग्य नाही. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की आपण कीर्तन महोत्सवासारखी एक संकल्पना त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आणली पाहिजे की दर 3 वर्षांनी आपण भागवत सप्ताह घेतो, दर अधिक मासामध्ये भागवत सप्ताह घेतो आणि मग आपण याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक कीर्तन महोत्सवासारखा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. कोविड-19च्या पार्श्वभूमीमुळे 2019ला पहिला कीर्तन महोत्सव हा फिजिकली त्या ठिकाणी पार पडला. अनेक भाविक त्या कार्यक्रमाला येत होते. लगातार 3 दिवस हा कार्यक्रम चालल्यानंतर जवळजवळ 2-2 हजार भाविकांनी त्या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला ते सगळे मान्यवर आले आणि 2020 आणि 21 हे दोन्ही आपले जे काही प्रोग्राम होता हा त्या ठिकाणी ऑनलाईन झाला. आपला कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी ऑनलाईन झाला आणि आजचा हा जो 3रा कीर्तन महोत्सव आहे हाही कोविड-19ची पार्श्वभूमी अजून एकदा लक्षामध्ये घेता, अजून एकदा केसेस वाढत आहेत हे लक्षामध्ये घेता आपण हाही कार्यक्रम ऑनलाईन बेसिसवरती त्या ठिकाणी करत आहोत. मला सांगताना फार आनंद वाटतो की कीर्तनासारखा जो कार्यक्रम आहे हा खरं तर कार्यक्रम हा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. टाळ, मृदुंग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये उतरत नाहीत, आपोआप आपले हात आणि पाय आणि हे कधी एकदा विठ्ठलाच्या गजरामध्ये नाचायला लागतील हे आपण सांगू शकत नाही. आपोआपच ते आपसूक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. परंतु या कार्यक्रमाचा ऑनलाईन घेण्याचा एक फायदा आहे. ह्या जरी सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला नाही तरी ह्याचा 2 फायदे आहेत. एक तर पहिला फायदा आहे की आपल्याला जे ज्ञान संपादन करायला पाहिजे ते तर मिळतंच, परंतु जे लोक पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत,
जे लोक घरामध्ये बसून कार्यक्रम पाहू शकतात, जे बाहेर पडू शकत नाहीत, महाराष्ट्राच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं जरी लोक असले तरी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद ती सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. हे कार्यक्रमाचं त्याच्यामध्ये ते महत्व आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. जाधवर सरांचा वाढदिवस हा कशा पद्धतीने केला पाहिजे, कोण जाधवर सर याचा जर आपण विचार केला, एक छोटासा मुलगा, ज्या मुलानं त्या ठिकाणी वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन केली, या संघटनेमध्ये त्या ठिकाणी गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, रस्ते आणण्याचं काम असेल, गावामध्ये शाळा चालू करण्याचं काम असेल, ही सगळी कामं वयाच्या 14व्या वर्षी त्या मुलानं त्या ठिकाणी केली. आज त्यांची जर परिस्थिती आपण पाहिली, त्यावेळेसला परिस्थिती अशी होती की एखाद्या शेजारच्या घरामधनं जर धूर निघला तर हे भावंड त्या ठिकाणी बाहेर जाऊन उभे राहायचे. काही का असाना, जर कोण आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याकडे म्हटलं जातं, दुश्मन जरी समोर आला तरी आपण त्याला म्हणतो या बसा आणि जेवा, असं जर कोण आपल्याला म्हटलं तर 2 घास आपल्याने आपल्या भावंडांच्या पोटामध्ये जातील. इतकी वाईट परिस्थिती त्या माणसाची असताना समाजकार्याचं भान हे त्यावेळेसपासून त्या ठिकाणी होतं आणि वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली. खरं तर त्यांची एकूण परिस्थिती लक्षामध्ये घेता, सावकाराचं कर्ज त्यांच्यावरती लक्षामध्ये घेता, एक दिवशी आमच्या आजोबांना म्हणजे सरांच्या वडिलांना त्या ठिकाणी सावकारांनी बोलवलं आणि सांगितलं की तुझा मुलगा एकतर गावगुंड होईल नाहीतर पुढारी होईल, त्याची शिक्षणाची लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाहीत. आणि म्हणून हे त्यावेळेला त्यांचं वय हे 18 एवढं होतं. आमचे आजोबा आले घरी आणि त्यांनी सांगितलं की बाबा सावकार तर असं म्हणतात, तू हे काय कधी गावच झाडतोय, कधी थोर महात्मे लोक आणून भजन काय करतोय, कीर्तन काय करतोय, गाव झाडण्याचं काय काम करताय, लाईट आणण्याचं काय काम करताय, शिक्षणाची काय तुमची लक्षणं दिसत नाही असं बाबा ती लोक सांगतायत, आपल्याला तर खायला काय नाही, तू बाबा चांगला विचार कर. असं ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला ते त्या सावकाराच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD या भारत देशामध्ये जिचकारानंतर सगळ्यात जास्त शिक्षण अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये घेतलेला माणूस म्हणजे आमचं दैवत, आमचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आहेत. आणि म्हणून ही आपल्या वडिलांचा झालेला अपमान, जे चावडीमध्ये आपल्या वडिलांना त्या ठिकाणी अपमानित करण्यात आलं, त्याचा बदला हा वयाच्या 50व्या वर्षापर्यंत वडील जाऊन 20-25 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्या बापाला दिलेला जो शब्द होता तो शब्द पाळण्याचं काम हे वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी केलं. 1986 साली ज्या वेळेला पहिल्यांदा 20 जूनला आमचे वडील पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये आल्यानंतर स्वारगेटच्या फुटपाथवरती राहण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी संडासामधल्या डालड्याच्या डब्यामध्ये संडासातलं पाणी घेऊन डोकं भिजवून प्राध्यापकाची नोकरी ही JJ कॉलेजमध्ये चालू केलेला हा व्यक्ती आज सांगताना अभिमान वाटतो की आज एवढं मोठं विश्व त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये उभा केलेलं आहे. आज आपल्या संस्थेचा जर आपण विस्तार लक्षामध्ये घेतला तर 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, एवढा मोठा परिवार आपला झालेला आहे. जाधवर सर हे शिक्षणातले तर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेच आहे, परंतु विविध बिझनेसेस सुद्धा जाधवर सरांनी त्या ठिकाणी उभे केले आणि याच्यातूनच किती अष्टपैलू हे व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून अशा ह्या व्यक्तीचा वाढदिवस कशा पद्धतीने केला पाहिजे तर कीर्तन महोत्सवापेक्षा चांगला कार्यक्रम कोणताही असू शकत नाही, हे माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनामध्ये आलं आणि म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन केलं. आज हा कार्यक्रम 3 तारखेला चालू होतोय ते 8 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. जवळजवळ 6 दिवसामध्ये अनेक चांगले मान्यवर आपल्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी हजेरी लावून त्यांचं ज्ञान हे तुमच्यापर्यंत वाटण्यासाठीचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती होतोय. आणि म्हणून मग 6 जून म्हटलं की सरांचा तर वाढदिवस आहेच आहे, परंतु 6 जून म्हटलं की भारत देशामध्ये नाही जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच चित्र उभा राहतं, एकच विचार मनामध्ये येतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आणि म्हणून हा तिसरा जे कीर्तन महोत्सव आहे, हा तिसरा कीर्तन महोत्सव आपण दुसरा कीर्तन महोत्सव तुम्ही पाहिलं तर भक्ती आणि शक्तीचा मिलाप आपण त्या ठिकाणी केलेला होता. आज आपण त्या ठिकाणी सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती ही थीम आपण घेऊन हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी योजलेला आहे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत आपण प्रत्येक पैलू हा त्या ठिकाणी भक्ती आणि शक्तीच्या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आज या 3 जूनच्या कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण वासुदेव बुवा बुरसे हे
आज आपल्याला त्या ठिकाणी कीर्तनकार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आज त्यांचा विषय छत्रपती शिवाजी राजांचं बालपण व स्वराज्याची शपथ या विषयावरती त्या ठिकाणी ते बोलणार आहेत. आज आपला देश हा जर पुढे न्यायचा असेल, आज आपल्या देशाची जर परिस्थिती पाहिली, हिंदू मुसलमान जाती जातीमध्ये भेद ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींचं त्या ठिकाणी स्वराज्य उभा केलं, ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी थारा दिला जात नव्हता, ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मानसन्मान मिळत होता, महिलांना मानसन्मान मिळत होता, महिलांकडे कोण वाकड्या नजरेनं सुद्धा त्या ठिकाणी पाहत नव्हतं, त्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र नाही तर भारत आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळालं पाहिजे. वयाच्या 18व्या 19व्या वर्षीच त्या विद्यार्थ्यांना आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काय करायचंय हा विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यावा, त्या विचारांवरती त्यांची चांगल्या पद्धतीची जडणघडण व्हावी, हेच विचार आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून संस्थेच्या वतीनं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय आणि आध्यात्मिक अशा प्रत्येक क्षेत्रातले कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि हे घेत असताना आजचा हा कार्यक्रम सुद्धा हा त्याच्यातलीच एक त्याच माळेतला एक मणी आहे असं आपण म्हटलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. परत एकदा आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर वासुदेव बुवा बुरशे यांनाही मी मनापासून त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज कीर्तनकार म्हणून ते या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचेही मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या सर्वांना 6 दिवस हा कार्यक्रम आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावा. या यूट्यूब पेजला आपण त्या ठिकाणी लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगीश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी.
कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नर गोकुल संकट हरि हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण शरण गत दीन गत दीन गत दीन शरण गत दीन गत दीन गत दीन दीन गत दीन शरण गत दीन चरणी रद करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल 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 बरवा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा
सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा बाप रखुमा देवी वार तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गोमाता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ पमग मग दयातीच नाव नाव दयातीच नाव तिचे नाव दयातीचे नाव दयातीचे नाव भूतांचे पालन पालन भूतांचे पालन 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 दयातीचे नाव तिचे नाव दयातीचे नाव तिचे नाव दयातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव आणिक निर्दालन कंटकांचे आणिक निर्दालन कंटकांचे दयातीचे नाव दयातीचे नाव भूतांचे पालन पाप त्याचे नाव न विचारिती नित पाप त्याचे नाव न विचारिती नित पाप त्याचे नाव भलतेची उन्मत्त करी सदा भलतेची उन्मत्त करी सदा करी सदा करी सदा दयातीचे नाव नाव दयातीचे नाव 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 दयातीचे नाव तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म, म्हणे धर्म, तुका म्हणे धर्म. ईश्वरासी आटी जन्म घेणे, ईश्वरासी आटी जन्म घेणे. दयातीचे नाव, नाव नाव दयातीचे नाव, दयातीचे नाव, दयातीचे नाव. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा. श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः. श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दयातीचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. पाप त्याचे नाव, न विचारिती नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, ईश्वरासी आटी जन्म घेणे. धर्माचा एक विलक्षण सिद्धांत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात. धर्म ही गोष्टच अशी आहे मुळामध्ये की जी सूक्ष्माती सूक्ष्म आणि सर्वव्यापी आहे. व्यक्ती जीवनापासून अखिल ब्रह्मांड हे धर्मानी व्यापलेलं आहे. प्रत्येकाचा एक स्वतंत्र धर्म आहे आणि प्रत्येकाचा एक सामाजिक धर्म सुद्धा आहे. त्याचं पालन शास्त्राप्रमाणे जर आम्ही केलं तर तो धर्म आमचं रक्षण करतो, जर आम्ही धर्माचं रक्षण केलं तर. आणि याच्यामध्ये जर कुठे काही बिघाड झाला तर तुकाराम महाराज म्हणतात तो परत दुरुस्त करायला परमेश्वर स्वतः अवतार धारण करतो. म्हणजे स्वतः त्या पृथ्वी तलावरती भगवान म्हणतात मी स्वतः येतो. यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी स्वतः जन्माला येतो असं भगवान स्वतः सांगतात. आणि त्याप्रमाणे भगवंतानी जन्म घेतलेले आहेत. आपल्याकडे दशावतार प्रसिद्ध आहेत ना. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की हे भगवंताचे यासाठीचेच अवतार आहेत. तुकाराम महाराज या आपल्या धर्मातलं एक जो सद्गुण आहे त्या सद्गुणाविषयी आपलं चिंतन मांडतायत. महाराज म्हणतात दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. लक्षात घ्या, दया धर्म का मूल है असं म्हटलेलं आहे. दया हे धर्माचं मूल आहे. म्हणजे मूळ धर्माचं हे दया आहे. ही दया कोणी कुठे कशी दाखवावी, कोणाला दया दाखवावी, कोणी दया दाखवावी, पूर्वी आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची.
गोष्ट मोठी मजेशीर आहे. शाळेमध्ये असताना आमच्या गुरुजींनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की एक साधू महाराज रस्त्याने चालले होते. नुकताच पाऊस पडून गेलेला होता. रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं होतं, डबकं झालेलं होतं, जरा खोल होतं पाणी, खड्डा मोठा होता. साधू महाराजांचं लक्ष गेलं आणि त्यांना दिसलं तर त्या खड्ड्यातल्या पाण्यामध्ये एक विंचू बुडत होता. एक विंचू बुडत होता. साधू महाराजांना त्या विंचवाची दया आली. भूतमात्रांवर दया करावी. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर भरलेला आहे. एखादा जर मरत असेल, बुडत असेल, त्याचा प्राण जात असेल तर त्याचा जीव वाचवावा, त्याचा प्राण वाचवावा, त्याचं रक्षण करावं. साधू महाराजांना शिकवलेलं होतं त्यांच्या गुरु महाराजांनी. साधू महाराज खाली बसले आणि आपल्या तळ हातावरती त्या विंचवाला घेऊन बाहेर काढायला लागले. आता विंचवाचा धर्म आहे, कोणी जर त्याला स्पर्श केला तर त्याला डंख मारायचा. खाडकन डंख मारला साधू महाराजांच्या तळ हातावरती. त्यांना झटका आला, त्यांनी हात झटकला, तो विंचू परत पाण्यात पडला. परत त्यांनी 2, 4, 5 वेळा प्रयत्न करून त्या विंचवाला बाहेर काढलं. पण ज्या ज्या वेळेला साधू महाराजांनी त्या विंचवाला तळ हातावरती घ्यावं त्या त्या वेळेला त्या विंचवाने त्यांना डंख मारावं. साधू महाराज त्यांच्या कार्यात यशस्वी झाले. त्या विंचवाला वाचवलं त्यांनी. विंचू आपल्या मार्गाने गेला. साधू महाराज आपला हात कुरवाळत आपल्या मार्गाने गेले. आमच्या गुरुजींनी आम्हाला या गोष्टीचं तात्पर्य विचारलं. वा वा वा, काय वाटलं म्हणले मुलांनो तुम्हाला? मला पहिला प्रश्न पडला की साधू महाराजांनी हा उद्योग का बरं करावा? साधू महाराजांचं साधुत्व आहे, पण हे मला असं वाटलं, माझ्या बालबुद्धीत असा विचार प्रगट झाला की साधू महाराजांचं हे साधुत्व एकांगी नाही का? साधू महाराजांना अगदीच त्या विंचवाचे प्राण वाचवायचे असतील तर त्यांनी एखाद्या काटकीचा किंवा एखाद्या झाडाच्या पानाचा, अन्य वस्तूचा उपयोग करून त्या विंचवाला वाचवता आलं असतं त्यांना. त्यांनी आपल्या हाताचाच वापर करून हात जखमी करून का घ्यावा? हा पहिला प्रश्न. स्वतःचं रक्षण पहिल्यांदा स्वतः करावं, हेच आमचं धर्म सांगतो ना. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माचं मुख्य साधन जे स्वतःचं शरीर आहे, आधी स्वतःचा बचाव स्वतः केला पाहिजे. प्रत्येक वेळेला दुष्टाच्या हातून मरणं आणि हुतात्मा शहीद होणं हे योग्य नाही. काही वेळेला यशस्वीरित्या घेतलेली माघार सुद्धा उद्याच्या विजयाचा डंका वाजवणारी असते. हे आम्हाला धर्माने शिकवलं आहे, आम्हाला पुराणांनीही हे शिकवलेलं आहे. कृष्णचरित्रात आम्हाला हेच दाखवलं जातं. हे जे आहे की साधू महाराजांना त्या विंचवाचं रक्षण वेगळ्या प्रकाराने करता आलं असतं. आणि दुसरा प्रश्न असा, त्या विंचवाचं रक्षण कराच का मुळामध्ये? त्या साधू महाराजांनी वाचवलेला विंचू उद्या समजा एखादा असाच साधक, एखादा भक्त, एखादा वारकरी त्या मार्गाने जात असताना त्याचं जर व्रत असेल की अनवाणी पायानी मार्ग चालावा आणि तोच विंचू त्या वारकऱ्याला, त्या भगवत भक्ताला, त्या साधकाला जर चावला तर त्याचं पाप विंचवाला की साधूला, त्याला वाचवल्याबद्दल? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, संतांनी आम्हाला वेळोवेळी जे उपदेश केले, अर्थात माझ्या या शंकेचं उत्तर ज्यांनी आम्हाला ही गोष्ट शिकवली त्यांच्याकडे कदाचित नसेल, म्हणून काही गोष्टींमध्ये सुद्धा आम्ही आमच्या विचारांनी, आमच्या चिंतनाने, आमच्या अनुभवांनी दुरुस्ती केली पाहिजे. शरणागताला अभय देणं, त्याचा जीव वाचवणं हे मान्य आहे, पण तो शरणागत काय लायकीचा आहे याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे.
तुकाराम महाराज म्हणाले, विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी व्हावे अधम. किंवा आमच्या तात्याराव सावरकरांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, साप विषारी देश जननीचा ये घेऊ चावा, अवचित मारुनी ठकवुनी भुलवुनी तसाची ठेचावा. त्याला ठेचलंच पाहिजे. दयेचं हे दुसरं अंग आहे. आणिक निर्दालन कंटकांचे, हा विचार आम्ही केला पाहिजे. संतांचा उपदेश आम्ही या पद्धतीने जर अंमलामध्ये आणला तर आमचं व्यक्तिगत कल्याण, राष्ट्राचं कल्याण आणि धर्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांनी आम्हाला हेच शिकवलंय वेळोवेळी, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विचार हा कधी एकांगी असता कामा नये. ज्या माझ्या निर्णयाचा, माझ्या विचाराचा जर दूरगामी परिणाम होणार असेल तर त्या परिणामाला सर्वांना सामोरं जावत असेल तर माझ्या निर्णयाचा मी विचार करून तो कदाचित मी बदलावा. आणि तो जर मी बदलला नाही तर व्यक्तिगत माझं आणि राष्ट्राचं, धर्माचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. ही जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. संतांनी आम्हाला या पद्धतीने उपदेश केले की विचारपूर्वक आम्ही आमच्या सद्गुणांचा वापर केला पाहिजे. दया हे जर सद्गुण असेल तर सावरकरांनी म्हटलेलं आहे की त्या सद्गुणांची अतिविकृतीसुद्धा होता कामा नये. त्या सद्गुणांना सुद्धा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे आणि विकारांचाही योग्य वेळी वापर करता आला पाहिजे. दोन्हीही गोष्टी ज्या भावनेवर आधारित आहेत त्या भावनांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करणं. जसे विकार हेही जर त्रासदायक असतील पण ते विकार जर राष्ट्रोद्धारासाठी वापरता येणार आहे. क्रोध हा विकार वाईट आहे, मान्य आहे. क्रोध आवरावा, मान्य आहे. कुठे आवरावा आणि कोणासमोर आवरावा? म्हणून महिम्नामध्ये म्हटलेलं आहे, विकारोपी श्लाघ्यो भुवन भयभंग व्यसनिनः. विकार हे सुद्धा श्लाघ्य आहेत. जर राष्ट्राचं कल्याण होणार असेल, क्रोध ज्याचा आत्ता आपण विचार करतो, क्रोध वाईट मान्य आहे, पण तो क्रोध अनाठाई अमान्य आहे. पण रामचंद्रांनी रावणावरती चाल करून गेल्यानंतर रामांनी ज्या क्रोधाचं अवलंबन केलं ते जर तिथं म्हणले असते की रावणा माझी बायको दे नाहीतर मी उपोषणाला बसीन, तर रावणाने दिली असती का हो जानकीला? त्यासाठी रामचंद्रांना आपल्या कोदंडाचाच वापर करावा लागला. कोदंडाचा टणत्कार केला, लंका जिंकली, रावणाचा विध्वंस केला. शस्त्र ही आवश्यकच आहे हो. म्हणून आमच्या धर्माच्या उद्धारासाठी, आमच्या राष्ट्राच्या उद्धारासाठी सद्गुण जे आमच्या धर्माने शिकवलेले आहेत, नीती नियमांचं आचरण जे आम्हाला शिकवलेलं आहे, ते आचरण आम्ही अतिशय विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. म्हणून याचा विचार करताना दया तिचे नाव, भूतांचे पालन, भूतमात्रांचं पालन करणं. जो कोणी माझ्यापेक्षा लहान आहे, जो माझ्यावरती अवलंबून आहे, ज्याला माझ्याशिवाय कोणी तारणहार नाही, त्याचं पालन पोषण करणं गरजेचं आहे. त्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टीचं योजना मी करणं गरजेचं आहे. याला पालन असं म्हणतात. आणि त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी जर माझ्यावरती असेल तर त्या संरक्षणाची जबाबदारी मी व्यवस्थितपणे निभावली पाहिजे. आणि या प्रकारे भगवंतानी ही निभावली हो. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो योगक्षेम मी चालवतो. भगवान सांगतात मी योगक्षेम चालवतो. म्हणून अनेक वेळेला सद्भक्तांनी भगवंताला याच पद्धतीने साथ घातली हो. तुकडोजी महाराजांचं एक फार सुंदर पद आहे, कधी येशील मन मोहना पहाया भारत आपुला पुन्हा,
पहाया भारत आपुला पुन्हा, पहाया भारत आपुला पुन्हा, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले, बघ गुलाम जन हे झाले, बघ गुलाम जन हे झाले, बघ गुलाम जन हे झाले, तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पहाया भारत आपुला पुन्हा, पहाया भारत आपुला पुन्हा, ही तुझी मधुर बासरी, ही तुझी मधुर बासरी, एकदा ऐकू दे तरी, एकदा ऐकू दे तरी, एकदा ऐकू दे तरी, तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पहाया भारत आपुला पुन्हा, पहाया भारत आपुला पुन्हा, पहाया भारत आपुला पुन्हा, आपुला पुन्हा, आपुला पुन्हा. वेळोवेळी भगवंताला साद घातलेली आहे, लक्षात ठेवा. साधू संतांनीही ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवंताला साद घातली, भगवंत आला. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेला अनिती अधर्म दुष्टांचं प्राबल्य वाढतं, सज्जनत्व क्षीण व्हायला लागतं, आचार धर्म जो आहे त्या आचार धर्माला ग्लानी येते, अनाचार पुष्ट व्हायला लागतात, व्यसनाधीन जनता वाढायला लागते. त्या त्या वेळेला सदाचाराचा मार्ग दाखवण्यासाठी, तो मार्ग प्रशस्त करण्यासाठी भगवान जन्माला येतात. आमच्या हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे मंडळी. आमच्या हिंदू धर्माचे 3 स्तंभ आहेत महत्त्वाचे, जरा विचार करायला पाहिजे आपण. धर्म 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 आम्ही ज्या वेळेला म्हणतो, कुठेतरी चिकटपट्ट्या लावलेल्या असतात, बरं वाटतं वाचायला. गर्व से कहो हम हिंदू है, छान वाटतं. पण हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे? तर या हिंदुत्वाचे 3 स्तंभ आहेत. एक कर्मविपाकाचा सिद्धांत, दुसरं पूर्वजन्म पुनर्जन्म कल्पना, आणि तिसरं परमेश्वराचा प्रत्यक्ष अवतार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धर्माचं रक्षण करण्यासाठी परमेश्वरही अवतार घेतो. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी ईश्वरासी आटी जन्म घेणे. त्या धर्माची आमची जी विविध अंग आहेत ती अंग पुष्ट करण्यासाठी परमात्मा जन्म घेतो. आता प्रत्येक वेळेला जन्म घेतो म्हणजे काही तो शंख फुंकत येत नाही हो. प्रत्येक वेळेला काही गरुडावरच बसून येत नाही. प्रत्येक वेळेला काही हातात शंखचक्र गदा पद्म धारण करूनच येतो असं नाही. तो वेगवेगळ्या पोशाखात येतो. वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून समाजाची सुधारणा करण्यासाठी परमेश्वर जन्माला येतो. जे जे
उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते जे जे आहे त्या त्या ठिकाणी ईश्वराचा अंश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला आपण नाही हा देवदूत आहे बरं का, हा साक्षात ईश्वर आहे, हे असं त्याच्या कार्यावरनं ठरलं जातं. मनुष्याचं श्रेष्ठत्व जे आहे ते त्याच्या कार्याने सिद्ध होत असतं. याला व्यक्तिपूजा असं नाही म्हणत. काही जण याला व्यक्तिपूजा म्हणतील, बुवा अमक्या तमक्याची व्यक्तिपूजा आहे. अशी व्यक्तिपूजा नाही. आमच्या धर्माने व्यक्तिपूजा नाही केलेली, पुरुषार्थाची पूजा केलेली आहे. लक्षात ठेवा. जिथे जिथे उत्तम आहे, जिथे जिथे श्रेष्ठत्व आहे, जिथे जिथे पुरुषार्थ आहे, त्या पुरुषार्थाची पूजा केलेली आहे. म्हणून आमच्याकडे केवळ ऐश्वर्याची पूजा नाही आहे, लक्ष्मी पूजन आमच्याकडे मान्य आहे. लक्ष्मीची पूजा आहे, सोन्याची पूजा केली जाते आमच्याकडे. पण जशी सोन्याची पूजा केली जाते तशी सोन्यासारख्या माणसांची पूजा केली जाते. आम्ही परमेश्वराला मागतानाही तेच मागितलंय. हो, अमृत वर्षाव मेघ हे करोत, 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 गोधन खिल्लारे बागडो रानात, गोधन खिल्लारे बागडो रानात, पानात फुलात वारे वागो, हाती देगी बळ नांगर गोफण, हाती देगी बळ नांगर गोफण, नांगर गोफण, नांगर गोफण. किती सुंदर मागणं मागितलं हो संतांनी. अमृत वर्षाव मेघ हे करोत, रानात फुलात वारे वाहो, गोधन खिल्लारे बागडो रानात, हाती देई बळ नांगर गोफण. भगवंता, त्याचं रक्षण करायला सुद्धा आमच्या हातामध्ये बळ दे. अमृताचा वर्षाव म्हणजे काही प्रत्यक्ष अमृताचा वर्षाव नाही बरं, जे स्वर्गामध्ये येते त्याचा वर्षाव नाही होऊ शकत कधी. मग समाजामध्ये अमृताचं वाटप करणारी माणसं आवश्यक असतात मंडळी, लक्षात घ्या. जसं आपण म्हणतो सोन्यासारखी माणसं, तशी अमृतासारखी ही माणसं आहेत. हां, माझ्या पाठीमागे जो बॅनर आहे, जाधवर माननीय श्रीयुत ॲडव्होकेट सुधाकरराव जाधवर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधवर, ही सोन्यासारखी आणि अमृतासारखीच माणसं आहेत की ज्यांनी या समाजाला नवसंजीवनी दिली. केवढं विलक्षण चरित्र आहे या मंडळींचं, केवढा आदर्श आहे या मंडळींचा, केवढा पुरुषार्थ आहे, काय कार्यकर्तृत्व आहे. ज्या वेळेला त्यांच्या चरित्राचा परिचय झाला, माझे डोळे विस्फारले की अशी दिव्य दैदिप्यमान माणसं या समाजामध्ये आणि विशेषतः आपल्या या मराठी समाजामध्ये अशी माणसं जन्माला आलेली आहेत. केवढा विलक्षण समाजाचा उद्धार ही माणसं आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या कष्टाने, आपल्या कर्तृत्वाने करतायत. अहो, ज्यांच्या नावातच सुधाकर आहे, सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे अमृत, समाजाला अमृत देणारं. आता प्रत्यक्ष अमृत
सांगितलं स्वर्गामध्ये आहे. पण या अमृताची निर्मिती कशी झाली? समुद्र मंथनातून झालेली आहे. समुद्र मंथनातून झालेली आहे. अमृत प्रगट झालं आणि अमृत प्रगट होण्याच्या आधी विष निर्माण झालं. आता या विषाचं करायचं काय? ज्या वेळेला असा देवांना प्रश्न पडला त्यावेळेला ते विष भगवान शंकरांनी प्राशन केलं. भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि जगाला अमृत वाटलं. तसं आमच्या सुधाकररावांनी केवढे कष्ट घेतले. तो सामान्य खेडेगावामध्ये सामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला, पुण्यामध्ये आले, स्वारगेटच्या स्टँडवरती झोपायचे असं कळलं मला. ज्यांनी अत्यंत कष्टातून शिक्षण घेतलं, शिक्षणाचं महत्त्व जाणलं, स्वतः शिक्षण घेतलं, पण तिथे थांबले नाहीत. स्वतः पुरतच नाही बघितलं. नाही, जे मला मिळालंय, ज्याच्यासाठी मला कष्ट करावे लागलेत, मी कष्ट सोसीन, पण त्या कष्टाचं चीज त्यावेळेला होईल माझ्या, की हे शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. आता पुढे काय, असा प्रश्न ज्या युवा पिढीला पडलेला आहे, ज्यांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत, ज्यांना शिक्षण घ्यायचंय पण योग्य मिळत नाही, योग्य ठिकाणी योग्य मूल्य देऊन मिळत नाहीये, ज्यांना कष्ट करायची तयारी आहे पण प्राप्त होत नाहीये, त्यांच्यासाठी मी हे सुलभ करीन. अशांना जवळ केलं मंडळी. बरं, सुधाकररावांच्या या कार्याचा वारसा पुढच्याही पिढीमध्ये यावा, हेही केवढं मोठं भाग्य आहे. ॲडव्होकेट श्रीयुत शार्दूलराव, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या पदविका मी पाहिल्या, थक्क होऊन गेलं की एवढ्या अल्प वयामध्ये मनुष्य एवढं मिळवू शकतो. मंडळी, खरं सांगतो, त्यांच्याबद्दल, या पितापुत्रांच्या बद्दल जेवढं बोलावं, एक कीर्तन होईल त्यांच्यावरती, इतकं त्यांच्या जीवनाचं कार्य आहे. पण खरोखरीच या पितापुत्रांचा, जाधवर परिवाराचा हा समाज ऋणी राहील. लक्षात ठेवा की ज्यांचं कार्य अधिकाधिक विस्ताराने होत आहे, एका कालखंडावरती, शैक्षणिक पर्वावरती, या शैक्षणिक उत्क्रांतीवरती या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांची मुद्रा उमटलेली आहे. ती मुद्रा चिरंजीव आहे. ज्यांचा आदर्श प्रभू श्रीराम आहेत, ज्यांचा आदर्श भगवान गोपालकृष्ण आहेत, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अशी ही मंडळी, असा हा परिवार, या परिवाराला विनम्र भावाने प्रणाम करणं एवढंच आपल्या हातात आहे. ही अमृतासारखी माणसं आहेत मंडळी. संतत्व याच्यापेक्षा काय वेगळं असतं हो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. म्हणून या पद्धतीने समाजातल्या अज्ञानाचा विध्वंस करणं आणि ज्ञानाचा प्रकाश समाजासमोर प्रगट करणं, हेही ईश्वरी कार्यच आहे. या ईश्वरी कार्याला प्रणाम करून तुकाराम महाराज पूर्वपदामध्ये आपल्याला सांगतात. दयातीचे नाव भूतांचे पालन, दयातीचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन, आणिक निर्दालन, कंटकांचे दयातीचे नाव भूतांचे पालन, दयातीचे नाव भूतांचे पालन. भूतांचे पालन, भूतांचे पालन.
भगवंताच्या शास्त्राप्रमाणे क्षणभर भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. काळ मोठा कठीण होता. या महाराष्ट्राला 6 बाजूला 6 पाकिस्तानांनी वेढलेलं होतं. हिंदू दे माय धरणी ठाय असं करून आकांत मांडत होता. परमेश्वर ज्या वेळेला अवतार धारण करतो ना, अशीच परिस्थिती असते. भगवंताच्या प्रत्येक अवताराच्या वेळेला पहा, हीच परिस्थिती. त्याही वेळेला तीच परिस्थिती होती. घटना मोठी विलक्षण घडली होती. एक प्रसंग असा घडला होता त्यावेळेला. विजापूरच्या शाही रस्त्यावरती मिरवणूक चाललेली आहे. दसऱ्याची, विजयादशमीची मिरवणूक. मोठे मोठे मराठा सरदार वीर आपापल्या फौजेसहित आणि लवाजम्यासहित त्या शाही रस्त्यावरनं त्या मिरवणुकीत सामील झालेले आहेत. आणि त्यावेळेला एक महाप्रचंड गजराज पिसाळला. सरदार खंडागळ्यांचा हा हत्ती, बिनीचा हत्ती, तो पिसाळला आणि दिसेल त्याला सोंडेत धरून भिरकावून द्यायला लागला. आपल्या पायाखाली चिरडायला लागला. हाहाकार झाला सगळीकडे. आता त्या हत्तीला आवरायचं कसं? एक योद्धा पुढे सरसावला. त्याचं नाव दत्ताजी जाधवराव. जिजाऊ मासाहेबांचा सख्खा भाऊ. पवित्रा घेतला. हत्तीचं आणि या वीराचं युद्ध सुरू झालं. जीवन आणि मृत्यूचं हे युद्ध आहे. हत्तीचा आकार केवढा, याचा आकार केवढा. हो, हातामध्ये पट्टा चढवलेला हत्तीला अंगावर घेतोय. हो, सामान्य गोष्ट आहे काय? तेवढ्यात मागून एका वीराची आरोळी आली. दत्ताजी संभाळ, हत्तीला फक्त आवर, मारू नकोस. पण या झटापटीमध्ये दत्ताजीचा पराक्रम सरस ठरला. हत्ती कोसळला आणि संभाजी भोसले दत्ताजीवर चालून आला. 2 मातब्बर वीर, 2 मातब्बर घराणी आणि त्यांच्या फौजा एकमेकांना भिडल्या. हातघाईची लढाई जुंपली ऐन विजयादशमीच्या दिवशी. यावनी सत्ता आपल्या त्या महालामध्ये बसून, त्या सौधावरती बसून हुक्का चोखत
या 2 मराठा योद्ध्यांचं युद्ध कौतुकानं पाहतायत. अहो, ज्यांच्या खांद्यावरती या यावनी सत्ता उभ्या होत्या, त्याच हे कौतुक पाहतायत. काय आश्चर्य आहे. दोन्ही वीर धारातीर्थी पडले आणि जाधवराव आणि भोसले यांच्यामध्ये हाडवैर निर्माण झालं. जिजाऊ मासाहेब कासावीस झाल्यावर कोणासाठी रडावं, दिरासाठी रडावं का भावासाठी रडावं. आणि त्यानंतर त्यांना पहिला पुत्र झाला. जिजाऊ मासाहेबांनी भावाचं नाव नाही ठेवलं, दिराचं नाव ठेवलं, संभाजी. शहाजी राजे साहेब आणि जिजाऊ मासाहेब यांचा पहिला पुत्र संभाजी. दुसऱ्या पुत्राची चाहूल लागली आणि त्यावेळेला हे दुसरं बाळणपण कुठे करावं असा शहाजी राजांना प्रश्न पडला. कारण त्यावेळेला आक्रमणं फारच होत होती. या महाराष्ट्रावर फार आक्रमणं होत होती. त्यातही मराठा सरदारांची यादवी चाललेली. मग सुरक्षित कुठे ठेवावं आपल्या राणीला. आणि शहाजी राजांनी निवडला तो बेलाग किल्ला शिवनेरी, जुन्नरच्या जवळचा. केवढा विलक्षण आहे शिवनेरीचा गड. आपल्या स्वतःच्या रक्षकांचा बंदोबस्त शहाजी राजांनी या शिवनेरीवरती ठेवला. वर्षभर पुरेत एवढा रसद दाणा गोटा शिवनेरीवरती पोचवला आणि शहाजी राजे जिजाऊला घेऊन शिवनेरीवरती आले. सर्व व्यवस्था ठेवली, किल्ल्याच्या सुभेदारांना सर्व सूचना दिल्या आणि शहाजी राजे निघाले. कर्नाटकाच्या मोहिमेवर जायचं होतं. आपल्या थोरल्या पुत्राला संभाजीला घेऊन शहाजी राजे निघालेले होते. आपल्या पतिराजांना निरोप देण्यासाठी जिजाऊ मासाहेब वाड्याच्या महाद्वारापर्यंत आले आहेत. ऐका मंडळी, इतिहास सांगतोय आपल्याला. दोघेही एकमेकांकडे पाहतायत. मूक संवाद चाललेला आहे. वर रडरणता सूर्यनारायण साक्षीला आहे. आता निरोप द्यायचा. चटकन शहाजी राजे म्हणाले, जीव, बाकी सगळं बोलणं झालं पण तुला डोहाळे नाही विचारले. काय सांगणार हो डोहाळे. जिजाऊ लाजली, मान खाली गेली. वाड्याच्या महाद्वारात उभे आहेत. शहाजी राजे डोहाळे विचारतायत. समोर लक्ष केलं. शहाजी राजांचा पांढरा शुभ्र घोडा, स्फटिकासारखी कांती आहे ज्याची, सूर्याची किरण परावर्तित होत आहेत त्याच्यावरून. आपल्या चारी खुरांनी जमीन उकरतोय असं जातिवंत वारू आहे. चटकन जिजाऊ साहेब म्हणतायत, धनी, मला घोड्यावर बसायचं आहे. मारून टाच घोड्याला भरधाव असा फेकावा. मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला भरधावा. जाताना निज खडगाने रिपुकंठ असा छेदावा. जाताना निज खडगाने भाला पेलून या हाती मर्म भेद तो साधावा. भाला पेलून या हाती, भाला पेलून या हाती मर्म भेद तो साधावा. मारून टाच घोड्याला भरधाव असा फेकावा. डोहाळ्याचं शास्त्र आहे बरं. मातेच्या उदरामध्ये जे बाळ असतं
ते पुढं कोण होणारे याची सूचना देत असतं की मला काय हवं आहे. ज्याप्रमाणे रामप्रभूंच्या जन्माच्या वेळेला कौसल्या मातेने आपले डोहाळे सांगितले होते, आणारे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. किंवा गोपालकृष्णांच्या जन्माच्या वेळेला वसुदेवांनी कारागृहामध्ये देवकीला डोहाळे विचारले होते. त्यावेळेला एखादा मल्ल जसा आपले बाहू थोपटतो तसे देवकीने बाहू थोपटले होते. भुजा पिटोनी बोले वचन, कंसास मारीन मी आपटून. चाणूर मुष्टिकांचा प्राण क्षण मात्रे घेईन मी. आणि तसे गोपालकृष्ण जन्माला आले आणि कार्य केलं. तसं जिजाऊ सांगतायत, मारून टाच घोड्याला भरधाव असा फेकावा, जाताना निज खडगाने रिपुकंठ असा छेदावा, भाला पेलुनिया हाती मर्म भेद तो साधावा. आणि इतिहास आहे, शहाजी राजांनी आपल्या लाडक्या जिजाऊचे, आपल्या राणीचे हे डोहाळे पुरवले हो. 8 महिन्याच्या गरोदर असलेल्या जिजाऊला शहाजी राजांनी मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोड्यावरनं फिरवलं. शिवाजी उगच नाही जन्माला येत. हां, इतकी कणखरता रक्तात असावी लागते. शहाजी राजे कर्नाटकाच्या मोहिमेवर निघून गेले. काळ पुढे चाललेला, हिंदू धर्म आक्रंदतोय, महाराष्ट्र धर्म त्राहिमाम त्राहिमाम गरजतोय. साधू संतांनी आपले देव पाण्यामध्ये ठेवलेत. जगदंबेला हाकाटी करतायत नाथ महाराज. दारू घडबाया आता दारू घडबाया, दारू घडबाया आता दारू घडबाया. दारू घडबाया आता दारू घडबाया, दारू घडबाया आता दारू घडबाया. करवीर निवासिनी दारू घडबाया, दारू घडबाया आता दारू घडबाया. माहूरची रेणुका दारू घडबाया, जोगाईची अंबा दारू घडबाया. जेजुरीची म्हाळसा दारू घडबाया, दारू घडबाया आता दारू घडबाया. आणि एका शुभक्षणी शिवनेरीवरच्या शिवाई देवीच्या महालाचा दरवाजा किलकिला झाला आणि तिथून एक तेजो किरण बाहेर पडला. सुभेदार वाड्यातल्या अंतर्महालातल्या सुतिका ग्रहातल्या मंचकावरती महाराणी जिजाऊ साहेब यांच्या कुशीवरती तो तेजो किरण पडला. नवसाला पावली नंबा, नवसाला पावली, नवसाला पावली नाही माझी नवसाला पावली हो. कशी कळीना आज अचानक झोपडीत आली हो. नवसाला पावली आई माझी नवसाला पावली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागीन, आंबेचा जोगवा मागीन. उदय 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 हो. महाराष्ट्राला पुत्र झाला, हिंदू धर्माला पुत्र झाला, जिजाऊ मासाहेबांना पुत्र झाला. आई शिवाईच्या कृपेने हा पुत्र झाला. साक्षात शिवावतार म्हणून नाव शिवाजी असं ठेवलं. काय संस्कार आहेत हो जिजाऊ मासाहेबांचे. मंडळी, खरं सांगतोय, स्त्री जन्म हा इतका विलक्षण आहे.
भगवंताला अवतार घेण्यासाठी स्त्रीचीच कूस लागते. म्हणून म्हटलेलं आहे एका कवीने ना, नारी निंदा मत करो नारी रतन की खान, जिस खान से पैदा हुए राम कृष्ण हनुमान. आमची आर्य स्त्री ही अशी आहे हो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ती ज्या वेळेला आई असते, आपल्या पुत्रावरती जे संस्कार करते, जिजाऊ मासाहेबांनी जे संस्कार केलेत ते फार महत्वाचे आहेत. आपल्या लाडक्या शिवबाला पाळण्यामध्ये जोजवतायत मासाहेब. काय शब्द आहेत बघा. याला पाळणा म्हणतात. जिचे हाती पाळण्याची दोरी, ती राष्ट्राते उद्धरी. शब्द आहे का? काय संस्कार आहेत. त्या वयापासून, गर्भात असल्यापासूनच संस्कार केलेले जिजाऊ मासाहेबांनी. पण पाळण्यात ज्या वेळेला जोजवतायत, जे शब्द प्रगट झालेत त्यांच्या तोंडून, शिवबा ऐक, तुला कोण व्हायचंय मोठेपणी ते आत्ताच तुला सांगते. श्रीरामाने रावण वधिला लढूनी, श्रीरामाने रावण वधिला लढूनी, वानरा वीर बनवोनी, वानरा वीर बनवोनी. घे स्वातंत्र्या कंसाच्या पासोनी, घे स्वातंत्र्या कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी, गोविंद गोप जमवोनी. तू असा वीर होशील का शिवबा, तू असा वीर होशील का, तलवार करी धरशील का, मिळवुनी मावळे गडी का, घे वधावया देश शत्रूचा मेळा, घे वधावया देश शत्रूचा मेळा. निज रे निज शिव बाळा, निज रे निज शिव बाळा, निज रे निज शिव बाळा. शिवबा तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे? आजच्या मातांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जे संस्कार मासाहेबांनी, जिजाऊ मासाहेबांनी केले. श्रीरामाने रावण वधिला लढूनी. शिवबा ज्यावेळेला रामचंद्रांनी लंकेवरती स्वारी केली, अयोध्येतून गवताची काडी नाही मिळवली. एक निरोप जर भरताला दिला असता तर चतुरंग सेना अयोध्येवरून निघाली असती लंकेवरती. पण सगळे वनवासी, आदिवासी, सर्वसामान्य नव्हे, अगदी प्राणी मात्र गोळा केले रामचंद्रांनी. त्यांच्या कानामध्ये स्वातंत्र्याचा, मुक्तीचा मंत्र दिला. पराक्रम चेतवला. वंदितो चेतवावा रे चेतविताची चेततो. तो रामचंद्रांनी तो मंत्र दिला आणि ही वानरसेना चालून गेली लंकेवरती. बलाढ्य लंका ध्वस्त करून टाकली. शिवबा तुला तेच करायचं आहे. तुझे आबासाहेब सुद्धा आज परकीयांच्या चाकरीत नाईलाजानी. सहाय्य नाहीये कोणाचं. तुला असेच या दऱ्याखोऱ्यातले मावळे गोळा करावे लागणार आहेत. गोपालकृष्णांनी तेच केलं रे. काही सशक्त अशी सेना त्यांच्याकडे नव्हती.
वेडे वागडे गोपाळ होते, पण कंसाचं राज्य नेस्तनाबूत केलं आणि परत धर्मराज्य स्थापन केलं. क्षत्रियांचं निर्दारण केलं गोपालकृष्णांनी. शिवबा, तुला हे करायचं आहे, ह्या आतंकवाद्यांना संपवायचं आहे. जे या हिंदुस्थानामध्ये आतंक माजवतायत त्यांना तुला संपवायचं आहे. हे धर्मराज्य परत स्थापन करायचं आहे. अवघड कार्य आहे, पण हे तुला पेललं पाहिजे. माय भवानी तुझ्या पाठीशी उभी राहील. आणि आपल्या मातेचे शब्द खरे केले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे विजापूरला आलेले असताना शिवबा राजे लहान आहेत. शहाजी राजांनी या शिवबाला पहिल्यांदाच विजापूर दरबार दाखवण्यासाठी घेऊन गेले. जिजाऊ मासाहेबांनी पोशाख केलाय शिवबाला. कसा आहे पोशाख? पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पगडी डोगीवर वरती शोभली बत्तीची भरजर. पगडी डोगीवर वरती शोभली बत्तीची भरजर. पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. आवी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पगडी डोगीवर वरती शोभली बत्तीची भरजर. काच्या कशी भरदरी दुपेटा लटके तलवार. काच्या कशी भरदरी दुपेटा. दरबारी हा असा निघाला शिवाचा अवतार. दरबारी हा असा निघाला शिवाचा अवतार. अहो शिवाचा अवतार. अहो शिवाचा अवतार. असा पोशाख केला. कोणाची नजर लागू नये म्हणून टीकाही लावला. शहाजी राजांच्या बरोबर बोट धरून हा बाल शिवाजी निघालाय विजापूरच्या दरबारामध्ये. हो हो हो, सिंह आणि सिंहाचा छावा. अवघं विजापूर बघतय या पिता पुत्रांच्याकडे. शहाजी राजे दरबारामध्ये आले. बरोबर शिवबा आहे छोटा. येताना सगळं त्यांनी जे पाहिलेलं होतं दरबारात येईपर्यंत, मोठ्या मोठ्या हवेल्या, मोठे मोठे इंबले, मोठे मोठे वाडे, सराफा बाजार, कापड बाजार, मंदिरं उद्ध्वस्त केलेली तीही पाहिली. अंतःकरणात डाचायला लागलं की हे नाही, हे आपलं नाही आहे. नवे नवे हे आपलं आहे, पण आता हे परक्यांच्या ताब्यात गेलेलं आहे. हे मुक्त झालं पाहिजे. हे मुक्त झालं पाहिजे आणि मी करीन. हिम्मत तेव्हापासून आहे. शहाजी राजांनी शिरस्त्याप्रमाणे बादशहाला मुजरा केला. आपल्या मुलाकडनं घरी तालीम करून घेतलेली होती. दरबारी मुजरा कसा करायचा तो, कारण रिवाज आहे. शिवबाची मान तुकेना. दरबारात गेलेले शिवबाराजे घरी आले. जिजाऊ मासाहेब वाटच बघत होत्या. धावत आलेले शिवबा आपल्या आईच्या कुशीमध्ये तीव्रतेने शिरले. मासाहेबांनी शिवबा राजांना आपल्या कुशीमध्ये घेतलं. थरथरतायत, संतापाने थरथरतायत. मुलाच्या अंतःकरणातले विचार, ते स्पंद पहिल्या प्रथम कळत असतील तर कोणाला तर ते आईला. म्हणून असं म्हटलेलं आहे ना की जगाच्या आधी 9 महिने आईचा आणि मुलाचा परिचय असतो. जग नंतर ओळखतं, आई आधी ओळखते मुलाला.
जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, शिवबा काय झालं दरबारात, काय झालं सांग तू मला, काय झालं. शिवबा डोळ्यात पाणी आणून सांगतायत, मासाहेब आज मी आबासाहेबांच्या आज्ञेची अवमानना केली, मी त्यांचं ऐकलं नाही, मी त्यांची आज्ञा झुगारून लावली. काय झालं, काय काय सांगायचंय तुला, काय बोलायचंय सांग मला. सांगितलं, मासाहेब आबासाहेबांनी मला त्या बादशहासमोर, त्या यावनी सत्तेसमोर झुकायची आज्ञा केली, मुजरा करायची आज्ञा केली. मी त्यांची आज्ञा मानली नाही, कारण मासाहेब तुमचे संस्कार माझ्यावरचे. मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, मी म्हणता नाही जो आत जाऊनी पाही तो चढली डावी भुवई, जो आत जाऊनी पाही मुजऱ्यासी हात ना वाही शिर लवू शकलो नाही, मुजऱ्यासी हात ना वाही शिर लवू शकलो नाही. हे सिंहासन कवणाचे, हे सिंहासन कवणाचे, हे वैभव तरी कवणाचे, अपहारी नृपसत्ते ते लववे नाहे शिरमाते, लववे नाहे शिरमाते, लववे नाहे शिरमाते, लववे नाहे शिरमाते. मी माझं मस्तक नाही झुकवू शकलो, कारण तुम्ही मला शिकवलं की हे मस्तक माय तुळजा भवानी समोर झुकेल, देवा ब्राह्मणांसमोर झुकेल, तुमच्या समोर झुकेल, आबासाहेबांसमोर झुकेल, गो मातेसमोर झुकेल, भगव्या ध्वजासमोर झुकेल, यावनी सत्तेसमोर नाही झुकणार. झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद विजापुरामध्ये उमटले. शहाजीराजांना कल्पना होती की कोणत्याही क्षणी आपल्या पुत्राला धोका होऊ शकतो. त्या रात्रीतूनच शहाजीराजांनी बादशहाकडून परवानगी मागितली की माझ्या मुलाला आणि पत्नीला इथलं हवामान सहन होत नाही आहे. पुणे सुपे शिरवळ परगणा जो आहे त्याच्यावरती व्यवस्थेला पाठवावं आणि आपले मुत्सद्दी सचिव निकटवर्तीय त्यांच्याबरोबर दादोजी कोंडदेव आणि अशा काही मंडळींच्या बरोबर जिजाऊ आणि शिवराय यांना शहाजीराजांनी पुण्यामध्ये पाठवलं. जे पुणे भकास उजाड झालेलं होतं त्या पुण्यामध्ये या शिवबाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला. कसब्याचा गणपती त्या ठिकाणी सापडला, शुभशकून झाला. आजही कसब्याचा गणपती या दिव्य आठवणीची ही सुवर्ण मुद्रा आपल्या या पुण्यनगरीच्या मस्तकावर मिरवतोय. आणि 12 मावळातले मावळे गोळा केले, सोबती गोळा केले आणि पुण्यापासून 25 कोसांवर असलेल्या भोरच्या जवळ रोहिडेश्वराच्या शिखरावर असलेल्या रोहिडेश्वरासमोर आपल्या या सगळ्या मित्रमंडळींना घेऊन शिवाजीराजे गेले आणि स्वराज्याची शपथ त्या ठिकाणी घेतली. आपल्या उष्ण रुधिराचा अभिषेक भगवान शंकरांच्यावरती केला. बेलभंडारा त्या ठिकाणी उधळला आणि ते स्वप्न जे पाहिलं की पुन्हा या हिंदुस्थानला, या हिंदू धर्माला, या नीती नियमांना परत सोन्याचे दिवस मी आणीन आणि यावच्छंद्र दिवा करू, ही भगवी पताका या हिंदुस्थानच्या शिखरावरती तळपट ठेवू, ही शपथ छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. भगवंत साक्षीला असला, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जे अधिष्ठान शिवाजी राजांनी त्या रोहिडेश्वराच्या चरणी वाहिलं, तिथे पाहिलं, ती शक्ती भगवान शंकरांची शक्ती असलेली माय भवानी छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीमध्ये प्रगट झाली. आणि ती पराक्रमाची गाथा पुढे जी निर्माण झाली ती अद्वितीय आहे. ते शिवभारत पुन्हा पुन्हा पारायण करावं, आदर्श ठेवावा, असा राजा होणे नाही. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, असा श्रीमंत योगी जन्माला आला आणि अनेकांना आदर्श ठेवून अजूनही आमच्या नसामध्ये हे शिवचरित्र गुंजतं आहे. तुकाराम महाराज त्याच आदर्शाला समोर ठेवून पूर्वपदामध्ये आपल्याला सांगताना सांगतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, आणिक निर्दालन कंटकांचे. पाप त्याचे नाव न विचारिती नीत, पाप त्याचे नाव न विचारिती नीत, बहुत ते उन्मत्त पिढी सदा, पिढी सदा. दयातीचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन